नमस्कार. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे समस्त नागरिकांना एक महत्वाची सूचना. करण चौफुलीला जी घटना घडली ती एकदम दुःखद घटना होती. खरं तर जी घटना घडली तसंच जसं मला कळालं, मी ट्रॅफिक पोलीसमध्ये डीवायएसपी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून पहिले माहिती घेतली की कशी घटना घडली आहे. त्यांनी मला असं एक माहिती दिली की ट्रॅफिक पोलीसचे जे व्यक्ती असतात, आपले ऑफिसर असतात, ते तिकडे हजर असतात 6 ते 11च्या टायमिंगला. आणि जे ट्रकने जे टक्कर दिली होती ते लोकांना पकडण्यात आलं आणि त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होणार. मी त्यांना सूचना दिली की त्यांच्यावर कारवाई करा. आणि ही जी घटना आहे ही पहिल्यांदा तिथे घडली नाही आहे करण चौफुलीला. मी जेव्हा प्रचार करत होतो तेव्हाही अशी घटना घडली होती आणि तो पण माझ्या ओळखीचाच व्यक्ती होता. तेव्हाही असं सूचना दिली गेली होती की असं होऊ नये परत एकदा. पण आज परत एकदा ती घटना घडली. म्हणून मी प्रशासनालाही सूचना देतो की तिथे फक्त 6 ते 11ने फुल टाइम एक व्यक्ती असायला पाहिजे, ऑफिसर असायला पाहिजे, ज्याने काळजी घ्यायला पाहिजे की ट्रॅफिकमध्ये एक नियंत्रण असायला पाहिजे आणि जे ट्रक येत आहेत त्यांच्यावरही एक लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ते खड्डे जे खास करून फक्त करण चौफुली नाही, धुळे चौफुलीला पण तिथे खड्डे जे आहे ते भरले गेले पाहिजे. अशी घटना परत घडू नये असं मी विनंती केली आहे त्यांना. आणि आपण सर्वांनी सूचना देतो की ती जी जागा आहे तिकडे आपण कृपा करून थोडंसं काळजीपूर्वक चालवावं, सांभाळून चालावं, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.